नमस्कार, मी पल्लवी आणि आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी. ही वडी म्हणजे प्रत्येक मराठी स्वयंपाकघरात आवडती आणि खास रेसिपी. कुरकुरीत, सुगंधित आणि खूपच सोपी. अगदी रोजच्या जेवणात किंवा पाहुण्यांना द्यायला सोपी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या स्टेप्स, बारीक-सारीक टिप्स आणि काही खास ट्रिक्स जेणेकरून तुमची कोथिंबीर वडी कधीही फसणार नाही. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी करण्यासाठी आपल्याला एक जोडी कोथिंबीर लागणार आहे. ती निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि मग बारीक चिरून घेतलेली आहे. आता या वडीसाठी आपण एक वाटण करून घेऊया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या, 1 चमचा जिरं आणि यातच मी 1 चमचा ओवासुद्धा घालून घेतलेला आहे. पाणी न घालता याचं आपल्याला भरडसर वाटण करून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे. कोथिंबीर ताजी आणि बारीक चिरलेली असेल तर वडी सुंदर बांधली जाते. आता ही साधारण 2 कप इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. त्यासाठी 1 कप आपण चणा डाळीचं पीठ घेणार आहोत. सगळं पीठ आत्ताच मी घातलेलं नाही आहे. साधारण थोडंसं मी ठेवलेलं आहे. यातच आपल्याला 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. याने वडीला रंग छान येतो. आपण केलेलं जे वाटण आहे मिरची आणि लसणाचं ते घालून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि सुरुवातीला आपल्याला हे सगळे कोरडं जे आहे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा कोथिंबिरीचं जे पाणी असतं त्यातच आपल्याला हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलं आणि तेवढंच पाणी घालून मी हे सगळं एकत्र करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने कोथिंबिरीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण सैलसरच पण खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही हे पीठ मळायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने मध्यम कन्सिस्टन्सीचं व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला जेवढी वडी पातळ किंवा जाड हवी असेल त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. थोडं तांदळाचं पीठ घातल्याने वडीला छान बांधणी येते आणि कुरकुरीतपणासुद्धा खूप छान येतो. आणि यामध्ये बरं का भिजवलेलं बेसन न वापरता कोरडंच बेसन वापरायचं म्हणजे वडी छान कुरकुरीत होते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित असं इथे मी पसरवून घेतलेलं आहे मिश्रण. वडी चांगली थापून घेतलेली आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं असं पसरवून घेतल्यानंतर यावरून अजून थोडेसे आपण पांढरे तीळ घालून घेऊया. पांढरे तीळ असे वरून पसरवल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला यामध्ये ते तीळ असे थापून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता हे मिश्रण आहे ते आपल्याला उकडायला ठेवायचं आहे ताट. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्यावरती हे ताट ठेवून द्यायचं आहे. साधारण एक 15 ते 20 मिनिट हे मिश्रण छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटानंतर हे मिश्रण छान असं वाफवलंसुद्धा गेलेलं आहे आणि पूर्णपणे ही वडीचं मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे वड्या कापायला घ्यायच्या आहेत. जर हे मिश्रण गरम असतानाच वड्या कापल्या तर त्या अजिबातही निघल्या जात नाहीत व्यवस्थित आणि वडी तुटू शकते. तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या अशा मी थंड झाल्यानंतरच कापून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता वडी किती मस्त एकसंध अशी झालेली आहे आणि खूप छान एकसारख्या अशा कापल्यासुद्धा जातात. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत. या वड्या 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात. तर या वड्या न तळतासुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवू शकता आणि जशा लागतील तशा तुम्ही गरम तेलामध्ये तळून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर कमी तेलामध्ये आवडत असतील तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा या गरम करून घेऊ शकता. किंवा अशाच कच्च्यासुद्धा खाल्ल्या तरी या वड्या खायला खूप मस्त लागतात. तर अशा पद्धतीने खूप चांगल्या तापलेल्या तेलामध्ये या वड्या तळून घेतल्या म्हणजे कमी तेलकट होतात आणि
दोन्ही बाजूने उलटपालट करत या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या या एकदम कुरकुरीत, खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर या पारंपरिक आणि सुपर टेस्टी कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे आणि आवडली तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या मस्त, खमंग, चविष्ट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.